नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणो, इथं मस्त मी असे छोले घेतलेले आहेत आणि आपण ते 2 शिट्ट्या करून जरा वाफळून घेतले आहेत बरं का. छोले कधी बी जरा थोडे वाफळून घेतले की चव अगदी छान आणि शिजतात बी मऊसूत. चला आता मग त्याला लागणारं साहित्य काय काय घ्यायचं. इथं ओलं खोबरं घ्यायचे. ओलं जर नसेल तर सुकं बी घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्याकडं ओलं खोबरं होतं त्याच्यामुळं मी ओलं केलं. मैत्रिणींनो, अक्षरशः हॉटेलमध्ये भेटते अशी भाजी आपली होणार आहे बघा. अगदी ढाबा स्टाईल अशी ही छोलेची भाजी करायची. चला, कोथिंबीर घ्यायची, तीसुद्धा छान अगदी कट करून घ्यायची पहा आपल्याला. त्याच्यानंतर मी इथं लसूणही घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे संपूर्ण मी असं चिरून घेते पहा मैत्रिणी. आणि खरंच त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो. कधीतरी वेगळी भाजी बनवून पाहिजे. आणि अगदी छान अशी छोलेची भाजी आपल्याला बनवायची बरं का. त्याच्यानंतर इथे एक कांदा घेते. आता हा कांदा काय आपल्याला संपूर्ण वाटणाला काय वापरायचा नाही. मग पहा कसा यूज करायचा आहे भाजीला. आणि वाटण अक्षरशः मी कच्चं वाटून घेणार आहे पहा. डबल कुटाणा काय करायचा नाही आहे आपल्याला. खोबरं टाकलं, लसूण टाकला, अर्धा चिरलेला कांदा टाकला, अर्धा टॅमॅटोसुद्धा टाकला आहे पहा. त्याच्यानंतर इथं 2 मिरच्या घेतल्यात. अक्षरशः खूप वेगळी रेसिपी अशी. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला थोडीशी इथं धने टाकायचे, अर्धा चमचा धने. पुन्हा आपल्याला थोडीशी इथं कोथिंबीरसुद्धा टाकायची बरं का. विसरले होते मैत्रिणींनो. कोथिंबीर आपल्या समोर असूनसुद्धा आपल्याला दिसली नाही, त्याच्यामुळं पुन्हा झाकण काढून मी कोथिंबीर टाकलेली. चला आता माहीम असं वाटून घ्यायचं. तोपर्यंत इकडे गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मैत्रिणीनं तेलही टाकले, जिरी मोहरी छान तडतडली. त्याच्यानंतर अर्धा कांदा तोसुद्धा मी टाकून दिला आहे पहा. कांदा अगदी छान पद्धतीने मैत्रिणीनं परतून घ्यायचा बरं का. मस्त असा परतायचा आहे की अक्षरशः त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे आणि कांद्याला अगदी छान कलर आला पाहिजे. अशा पद्धतीने आपला हा कांदा परतून घ्यायचा. लगेच टॅमॅटो टाकून द्यायचे पहा. स्वच्छ धुवून टॅमॅटो टाकून द्यायचे. म्हणजे काय होतं, थोडासा आंबटपणा त्याचा बी कमी होतो. आणि पहा छान टॅमॅटो परतला आहे, कलर बी खूप छान आला आहे. सर्व घरातले बेसिक मसाले इथं मी घेतलेले आहेत. अक्षरशः काळा मसाला टाकलेला आहे, थोडासा कोल्हापुरी मसाला टाकला आहे आणि तुम्ही म्हणसान छोले मसाला, पण तो काय मी यूज करणार नाही. न छोले मसाला घालता आपली भाजी अक्षरशः ढाबा स्टाईल होणार आहे बरं का. पहा त्याच्यानंतर लगेच आपल्याला हे वाटून वाटलेलं टाकून द्यायचे. अक्षरशः माहीम असं वाटलेलं आहे हे पहा. आता हे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे. जेवढं तुम्हाला परतता येईल तेवढं तुम्ही परता. त्याच्यातला पूर्ण असा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला परतायचं आहे. इथं मी थोडंसं पाणीही टाकणार आहे पहा. आणि अक्षरशः छान असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. जेवढं वाटण परतसान तेवढं त्याला तेल सुटणार आहे पहा. त्याच्यानंतर मी तिथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. कोथिंबीर टाकून पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे पहा. छान वाटण हे परतत आलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. अक्षरशः खाली लागणार नाही, काय नाही. जाड बुडाची कढई ठेवायची, मस्तपैकी वाटण हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण जे छोले घेतले ते स्वच्छ धुवून आपल्याला याच्यात टाकून द्यायच्यात पहा. अशा पद्धतीने मी छोलेसुद्धा टाकून देणार आहे मैत्रिणी. पहा काय सुंदर भाजी दिसते ही आपली. आता किती भाजी करायची तेवढंच पाणी टाकायचं आहे. अशा आपल्याला ग्रेव्हीदार छोलेची भाजी बनवायची पहा. मस्त उकळी आलेली आहे आणि भाजी बी खूप छान होत आलेली आहे पहा तुम्ही. नंतर तिचा रंग बी पहा कसा रंग येतो आणि ती दिसते बी खूप छान. अक्षरशः मटक्या मारीत खासान अशी ही छोलेची भाजी होती मैत्रिणी. तुम्हाला जर ही भाजी जर आवडली असेल तर नक्कीच
एक लाईक, एक सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला हाईप करा आणि माझे छान छान व्हिडिओ पाहत जा मैत्रिणी. माझ्या या व्हिडिओ तुम्ही अक्षरशः तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करीत जा आणि कशा वाटतात त्याही सांगा. तुम्ही कुठून बोलतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा मैत्रिणी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. चला मैत्रिणी, बाय.